श्री स्वामी समर्थ. आज आपण मिरची आणि लिंबूचं लोणचं घालणार आहे. तर आपण ही मिरची आणि लिंब रात्री धुवून फॅन खाली वाळायला ठेवले होते. तर आता आपण ही मिरची अशी उभी चिरून घेतलेली आहे, म्हणजे ह्यात मसाला जाईल म्हणून अशी उभी चिरून घेतलेली आहे. लिंबही चिरून बी काढून घेतलेला आहे. तर आता आपण इथं मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली, मीठ 2 म्हणजे आपले मोठे पोहे खायच्या चमच्यानं 2 चमचे घेतलेले आहे. 1 चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे. आणि ही म्हणजे लिंबाच्या लोणच्याचा मसाला आहे. ह्याच्यामध्ये सगळं असतंय मसाला. ही 1 पळी चमचा घेतलेला आहे ही. आणि इथं आपण बडीशेप आणि मोहरी ह्या तव्यावरती भाजून काढून घेतलेली आहे, मिक्सरनं फिरवून घेतलेली आहे. आणि हो का इथं आपण तेल गरम करायला ठेवलं होतं. तर हे तेलामध्ये लसूण टाकलेला आहे, 5 लवंग टाकलेले आहेत आणि 5 मिरी टाकलेले आहे. आपल्याकडे दालचिनी नव्हती म्हणून आपण टाकले नाही, तुम्ही दालचिनी पण टाकू शकताय तुम्हाला जर पाहिजे नसेल तर. तर आता आपण हे लोणचं करून घेणार आहे. तर ह्याच्यात ही लिंबाचं आणि ह्याचं लोणचं बनवायचं आहे ना, त्याच्यामुळं आपण ही सगळं सारण ह्याच्यामध्ये असं टाकून घेऊया. हो का, हे सगळा मसाला हे आपण ह्याच्यात असं टाकून घेऊया. हो का, हे आपला मसाला हे टाकून घेऊया ह्याच्यामध्ये असं एकजीव करून घेऊया हातानं, म्हणजे होतंय. आणि हो का, हे तेल आहे. तर आपण हे तेल गरम करून गार केलेलं आहे. तर आता हे सगळं तेल लसूण हे सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि आपण हातानं असा एकजीव करून ह्या मिरचीमध्ये सगळा मसाला भरून घेणार आहे. म्हणून आपण उभी मिरची चिरलेली आहे, तर सगळा मसाला ही असा भरून घेणार आहे. तर हो का, असला आपला एकजीव झालेला आहे. सगळं आपण ह्याच्यामध्ये भरून घेतलेले आहे. मिरची सगळा मसाला असं मिरचीत भरून घेतलेला आहे. हो का, कसं झालेला आहे, एकजीव झालेला आहे सगळ्या माझ्या लोणच्याचा. आणि आपण हो का या भरणीमध्ये भरून घेणार आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये भरून घेऊ आणि 2 दिवस असं हलवून चांगलं ह्याला एकजीव होतो 2-3 दिवस ठेवूया आणि नंतर मग खायला चालू करूया. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला कसं वाटलं माझा मिरची आणि लिंबाचं लोणचं मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण असंच बनवतात का वेगळं काय बनवतात ते मला कमेंटमध्ये सांगा.